जय जय चक्रधर स्वामी राया, अर्पिन तुमच्या चरणी माझी काया हो। जय जय चक्रधर स्वामी राया, अर्पिन तुमच्या चरणी माझी काया। जय जय चक्रधर स्वामी राया, अर्पिन तुमच्या चरणी माझी काया हो। जय जय चक्रधर स्वामी राया, अर्पिन तुमच्या चरणी माझी काया। अवतरलासी यति मुनिवेशी, अवतरलासी यति मुनिवेशी, जीव उद्धराया, जीव उद्धराया, जीव उद्धराया, जीव उद्धराया। जय जय चक्रधर स्वामी राया, अर्पिन तुमच्या चरणी माझी काया हो। जय जय चक्रधर स्वामी राया, अर्पिन तुमच्या चरणी माझी काया। दीनदुबळ्यांची होऊनी माता, दीनदुबळ्यांची होऊनी माता, दुःख हरावया, दुःख हरावया, दुःख हरावया, दुःख हरावया। जय जय चक्रधर स्वामी राया, अर्पिन तुमच्या चरणी माझी काया हो। जय जय चक्रधर स्वामी राया, अर्पिन तुमच्या चरणी माझी काया। अनमित बंधू तू अर्थदानी, अनमित बंधू तू अर्थदानी, मालनीच्या तनया, मालनीच्या तनया, मालनीच्या तनया, मालनीच्या तनया। जय जय चक्रधर स्वामी राया, अर्पिन तुमच्या चरणी माझी काया हो। जय जय चक्रधर स्वामी राया, अर्पिन तुमच्या चरणी माझी काया। वंदन करीतो दास लीलाधर, वंदन करीतो दास लीलाधर, नम्र होनिया, नम्र होनिया, नम्र होनिया, नम्र होनिया। जय जय चक्रधर स्वामी राया, अर्पिन तुमच्या चरणी माझी काया हो। जय जय चक्रधर स्वामी राया, अर्पिन तुमच्या चरणी माझी काया। जय जय चक्रधर स्वामी राया, अर्पिन तुमच्या चरणी माझी काया हो। जय जय चक्रधर स्वामी राया, अर्पिन तुमच्या चरणी माझी काया। जय जय चक्रधर स्वामी राया,
जय देवा श्री चक्रधरा जय देवा श्री चक्रधारा सुखविसी जन्म मरणाचा फेरा जय देवा श्री चक्रधरा हो मालनी कुमरा सुखविसी जन्म मरणाचा फेरा शोभे गंध केशर टिळा तेज झळाळी ते मुखमंडळा कांती पितवर्णी विश्वसुंदरा अमृतवाणी मुखी सत्व विरधीरा जय देवा श्री चक्रधारा हो मालनी कुमरा सुखविसी जन्म मरणाचा फेरा जीवदेवता माया पर कैवल्यपती अनंत शक्तीसी क्रीडे तू जगती ज्ञानामृत देऊनी जीव उद्धरिसी कृपा करोनिया शरणागत वरा जय देवा श्री चक्रधारा हो मालनी कुमरा सुखविसी जन्म मरणाचा फेरा जय देवा श्री चक्रधरा हो मालनी कुमरा चुकविसी जन्म मरणाचा फेरा दीनदयाळा तू कनवाळा लीलान तुझ्या कळे कुणाला मंगलनामा मंगलधामा पूर्ण करीसी मनोकामना कवी लीलाधर करीतो वंदना शरण येऊनी तुझ्या शरण विनंती माझी तुला भूषणा आळस नसावा तुझ्या स्मरण नमो 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 चक्रधर तुझ नमो नमो चक्रधरा नमो नमो चक्रदेवा नमो 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 योगेश्वरा नमो 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 चक्रधरा तुझ नमो 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 चक्रधरा तुझ नमो 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 चक्रधरा तुझ नमो गोड गोड बोला शुभ शुभ बोला गोड गोड बोला शुभ शुभ बोला आनंद बोला सकळांशी आनंद बोला सकळांशी गोड गोड बोला शुभ शुभ बोला
गोड गोड बोला शुभ शुभ बोला. प्रेमाने बोला आदराने बोला, प्रेमाने बोला आदराने बोला, नम्रतेने बोला सकळांशी, गोड गोड बोला शुभ शुभ बोला, गोड गोड बोला शुभ शुभ बोला. दिवसांचा आहे कुंभमेळा, 2 दिवसांचा आहे कुंभमेळा, 2 दिवसांचा आहे कुंभमेळा, भक्ती प्रेम मळा फुलवा हो, गोड गोड बोला शुभ शुभ. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. देव श्री चक्रधर यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्व अच्युत गोत्रे यांचे मनापासून मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि सर्व संत महंत अच्युत गोत्री परिवारांना सादर दंडोत प्रणाम. सर्वज्ञ श्री चक्रधर महाराज 12व्या शतकामध्ये बीड, पाटोदा, रामदारा, मात्र कवळी आणि आष्टी, जोगेश्वरी, पारगाव, शिराळ आणि श्री क्षेत्र वाकी या ठिकाणी आमचे सर्वज्ञ श्री चक्रधर महाराजांचा कमीत कमी 35 दिवस त्या ठिकाणी मुक्काम आहे. जोगेश्वर म्हणजे जोगिया पराजित करणे, पद्मनाभी देवाला त्यांचे बंधू त्या ठिकाणी नेण्यासाठी आलते आणि सर्वज्ञ श्री चक्रधर महाराज त्या ठिकाणाहून श्री क्षेत्र मिरजगाव 3 किलोमीटर अंतरावर आहे. या ठिकाणी आमचे सर्वज्ञ श्री चक्रधर महाराज 2 वेळेस त्या ठिकाणी वस्तीस्थान त्या ठिकाणी देवांचा मुक्काम झालेला आहे. मिरडा वस्तीस्थान अशा प्रकारचे आधी आपल्याला लीळाचरित्रामध्ये पाहायला मिळते. आणि या ठिकाणी आमचे सन्मित्र आदरणीय श्रद्धेय परमश्रद्धेय तपस्वीराज दादा महानुभाव राहेरकर तरळगाव त्यांनी हा देवश्री चक्रधर यूट्यूब चॅनल या माध्यमातून सर्वांच्या घरोघरी ज्ञान पोहोचण्याचं काम त्यांनी केलेलं आहे आणि मूर्तिप्रकाश या ग्रंथावर त्यांनी प्रकाश टाकलेला आहे. आणि असे यूट्यूब चॅनलमध्ये आपल्याला एक धर्माचं ज्ञान आणि धर्मावर दृढ होण्यासाठी त्यांनी हा देवश्री चक्रधर यूट्यूब चॅनल खोललेला आहे. आपण सर्वजण तो यूट्यूब चॅनल पहा, जेणेकरून मूर्तिप्रकाश हा ग्रंथ आपल्याला निश्चितपणाने त्यांना सर्वांना ऐकायला मिळेल. दादांचे काही या ठिकाणी प्रश्न आहेत. हा पंचकृष्ण मानव आश्रम मिरजगाव, तालुका कर्जत, जिल्हा अहमदनगर आणि इकडे उत्तरेला मिरजगाव आहे, श्री क्षेत्र मिरजगाव आणि मिरजगावपासून दक्षिणेला म्हणजे कर्जत रोड, फलटण, बारामती असा हा रोड आहे. तर या रोडवर 2007मध्ये या ठिकाणी या परमार्गाची स्थापना झालेली आहे. त्यांचे काही या ठिकाणी मुलाखत घेण्याची इच्छा आहे आणि ते आपल्याला काही विचारतील, आपण त्याच्यावर आपण बोलूया. दंडवत प्रणाम. आपण पंचकृष्ण महानुभाव आश्रम मिरजगाव या ठिकाणी आलेलो आहोत. तर या ठिकाणी आश्रम व्यवस्थापन आदरणीय पूजनीय सुदामदादा धाराशिवकर. तर या ठिकाणी आश्रमामध्ये सर्व साधू संत आहेत. तर आपल्याला या आश्रमची माहिती जाणून घ्यायची आहे. तर आपल्यासमोर आहेत पूजनीय आदरणीय श्री बाळकृष्णदादा धाराशिवकर. त्यांना या आश्रमची माहिती आपण विचारूया. तर दादा, या आश्रमचं व्यवस्थापन कशा पद्धतीने चालतं याबद्दल थोडक्यात सांगा. या ठिकाणी आम्ही 1996मध्ये आम्ही पंचगुरुबंधू आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय पंचकृष्ण महानुभाव आश्रमाचे संस्थापक आणि संचालक माझे ज्येष्ठ गुरुबंधू आदरणीय परम आदरणीय सुदामराज बाबा धाराशिवकर, तसेच आमचे गुरुबंधू आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय अर्जुन दादाजी धाराशिवकर, आदरणीय श्रद्धेय परमपूज्य आमचे संतोषमुनी दादा धाराशिवकर,
तर आम्ही 1996मध्ये आंबेळगाव आमचा संन्यास 1996मध्ये त्या ठिकाणी आष्टी या ठिकाणी आमचे गुरुवर्य आचार्य प्रवर महाराष्ट्र अधिकरण कैवल्यवासी आष्टीचे मोठे बाबा म्हणजे अर्थात धाराशिवकर बाबा यांच्या नावे आम्हाला संन्यास झाला आणि तिथून आम्ही अभ्यासक्रम करण्यासाठी आचार्य प्रवर महाराष्ट्र अधिकरण आचार्य प्रवर श्री माजी गुरुवर्य आंबेळगावचे मोठे बाबा यांच्याकडे हा संपूर्ण आम्ही अभ्यास वगैरे झाल्याच्या नंतर की 2002मध्ये आंबेळगावच्या बाबांचे मोठ्या बाबांचे आम्ही पोथी तिथं केलेली आहे आणि तदनंतर मग आम्ही एक असा मनोदय केला की या ठिकाणी एक जागा घेऊन कुठेतरी आपण आश्रम स्थापना करूया जेणेकरून आपले सर्व मार्गस्थ मंडळी देवधर्म करतील अशा हिशोबाने मग आम्ही 2003मध्ये आमचे पूर्वाश्रमीचे दादासाहेब जगताप आणि या गावातील काही उपदेशी परिवार मंडळी यांनी ही जागा शोधली आमचे ज्येष्ठ गुरुबंधू अर्जुन बाबा आदरणीय श्रद्धे परमपूजनीय आमचे सुदामराज बाबाजी धाराशिवकर महानुभाव यांनी या ठिकाणी हा स्पॉट पाहिला आणि हा मार्ग व्यवस्थेसाठी चांगला आहे आणि एकदम सुव्यवस्थित चांगली जागा आहे म्हणून आम्ही हा 2007मध्ये या ठिकाणी आश्रमाची स्थापना केलेली आहे आणि ज्या टायमाला आम्ही ठिकाणी आलतो त्या टायमाला खूप इथं मोठे म्हणजे झाडं वगैरे होते अशी एक निर्जन वस्तू म्हणजे ही जागा पडलेली होती पण या ठिकाणी एक गोकुळ निर्माण व्हावा अशी आमची इच्छा झाली या ठिकाणी मार्गस्थ मंडळी आपले देवधर्म करतील अशा हिशोबाने या ठिकाणी आम्ही मोठ्या झोपड्या बांधल्या गवताच्या झोपड्या बांधल्या संपूर्ण असं एअर कंडिक्शन हॉल जी आता ही समोर आपल्याला दिसते ते हे संपूर्ण गवताचं आहे या ठिकाणी आता ही भिंत घातली गेलेली आहे कूड होता आणि आम्ही तो कूड काढून ठिकाणी भिंत आणि हा गवताचं केलेलं आहे अशा प्रकारची आश्रमाची व्यवस्था चालू आहे आणि या मार्गातील सर्व साधू संत मंडळी कमीत कमी आता सध्या 40 लोक आहोत आणि हे सर्व मंडळी आता आपलं म्हणजे ह्या मार्गामध्ये राहून परमार्गामध्ये राहून हा ईश्वराच्या दिशेने ते वाटचाल करीत आहेत अच्छा इथं आश्रमची दैनंदिनी कशा पद्धतीने चालते आश्रमाची दैनंदिन हे सर्व साधक आटनक्रमाने आमचे गुरुवर्य जाधवडीचे येथील मोठे बाबा आणि त्यांच्या मार्गातील सर्व परिवार आणि हा संपूर्ण स्थान करण्याचा रूट आहे आणि मार्गातील जो नित्यक्रम जो चालू आहे सकाळी 5 वाजता पूजावसर वगैरे पारायण देवपूजा आरती होते कुणी लवकर उठून देवाचं चिंतन करतंय कुणी घोग घेतंय कुणी घोग देतंय अशा प्रकारची दैनंदिन अशी चालू असते जे जशी मार्गामुजी चालत असते अशा प्रकारचे पोथीपान वगैरे आपापला अभ्यास वगैरे करतात ते दादा हा तुमचा मिरजगावपासून 3 किलोमीटरपर्यंत हा आश्रम आहे आणि हा बारामती रोड आहे फलटण रोड साधक असतात किंवा काही अभ्यागत असतात ग्रस्त तर त्यांची सेवा वगैरे कशा पद्धतीने चालते किंवा या गावामध्ये उपदेशी साहेब नामधारक कसे आहेत काय आहे याच्याबद्दल थोडक्यात माहिती सांगा तर हा मिरजगाव जवळजवळ समजा 20,000 लोकसंख्या आमच्या मिरजगावची आहे आणि मग नगर जिल्ह्यामध्ये मोठी ग्रामपंचायत आमची मिरजगावचीच आहे आणि या 20,000 लोकांमध्ये जे लोकसंख्या आहे आणि त्याच्यामध्ये आमचे जवळजवळ 20 ते 25 घरं आमचे महानुभावाचे अनुयायी आहे म्हणजे उपदेशी आहेत तर आमचा जो हा परिसर आहे वाकी परिसर मिरजगाव वगैरे इकडं लिमगाव गांगर्डा तसं आमच्या तालुक्यात फक्त 90 घरं उपदेशी आहेत मात्र आमच्या मिरजगावचं एक वैशिष्ट्य असं आहे की आमचे श्रीमान सद्भक्त दादासाहेब जगताप म्हणजे त्यांनी आता संन्यास घेतलेला आहे म्हणजे पूजनीय श्री देवदास मुनिदादा येळमकर आणि आमच्या गावातील जे सद्भक्त मंडळी आहे हे धर्माचरणासाठी अत्यंत एकनिष्ठता आहे एकनिष्ठता म्हणजे आपल्या देवाला सोडून ते कोणत्याच देवी देवताला जात नाहीत इतकी कट्टरता त्यांच्या ठिकाणी ह्या सत्संगाच्या माध्यमातून ती केलेली आहे आणि आता पुढे आता नवरात्र आलेली आहे 7 तारखेला नवरात्र लागते तर या नवरात्रामध्ये ते नवरात्र म्हणजे सुरू होण्याच्या अगोदर सर्व आपला जे मटेरियल आपल्याला लागते 10 दिवसापूर्वीचं तर ते सर्व मटेरियल व्यवस्थित भरून ठेवतात ते आणि शक्यतो म्हणजे कसं आहे की आपलं जे गाया त्यांचे जनावरं असतात इतके कट्टर ते धर्माला की ह्या नवरात्रामध्ये आपल्या जनावरांना दुसऱ्याचं पाणीसुद्धा पाहिजेत नाही इतकी कट्टरता या ठिकाणी आहे आणि देवधर्म नामस्मरण देवदेव पूजा धर्माची माहिती चांगल्या प्रकारे या गावातील सर्व सद्भक्त मंडळींना आहे पण महत्त्वाचं सांगायचं म्हणजे कट्टरता खूप आहे कट्टरता म्हणजे आपल्या जनावराला दुसऱ्याचं गवत दुसऱ्या माणसाच्या शेतामध्ये जाऊ द्यायचं नाही आपलंच गवत आणि आपल्याच बोरचं पाणी असं ते गायांना म्हणे ते कसं आहे ते आम्ही त्या गायांना पाणी पाजत नाही कारण की मार्गाला दूध चालले ना आम्हाला दूध ते खायचं आहे म्हणून
ते आता गायांना चारित नाही म्हणजे स्वतः खातील का? नाही. म्हणजे ही कट्टरता खूप महत्त्वाची आहे. असाच प्रिय भक्त आवडतो की जो मला सोडून कुठं जात नाही. कारण की श्रीकृष्ण महाराज उद्धवाला म्हणतात की अर्जुनाला म्हणतात, नको करू मन उचिष्ट आणि का ठाई. म्हणजे तू मन उचिष्ट करू नको कुठं. आणि तशा पद्धतीने आमचे या सद्भक्त म्हणजे आमच्या गावातली सद्भक्त मंडळी आहेत. या ठिकाणी आल्यानंतर फार निसर्गरम्य वातावरण आणि धार्मिक वातावरण पाहून मलाही या ठिकाणी फार आनंद वाटला. आणि आदरणीय पूजनीय बाळकृष्ण दादांनी आपल्याला या पंचकृष्ण महानुभाव आश्रमची आणि मिरजगाव या स्थानाची उत्तम पद्धतीने माहिती सांगितली, त्याबद्दल देवश्री चक्रधर यूट्यूब चॅनलच्या वतीने. आणि ही संपूर्ण आमची ही जी जागा आहे ही 2.5 एकर जागा आहे. आणि 2.5 एकर जागा आहे. आणि पलीकडे महिलांची व्यवस्था आहे. आणि त्याच्या पलीकडे संपूर्ण म्हणजे झाडं लावलेली होती की बसण्यासाठी अगं वाहनांचा आवाज नाही, काही नाही, अगं निवांत नामस्मरण करण्यासाठी हे एक स्थळ आहे. आणि अशा प्रकारे त्यांनी आपल्याला या ठिकाणी सुंदरशी माहिती दिलेली आहे, त्याबद्दल आपण त्यांचे धन्यवाद व्यक्त करूया. दंडवत प्रणाम. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय.